महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरे थेट प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। भाजपच्या नेत्यांकरता राज ठाकरे प्रचार सभाही घेणार आहेत। या सभांची सुरुवात रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून होणार आहे। पण आता याच सभेवरून ठाकरेंच्या शिवसेनेने राज ठाकरेंवर हल्लाबोल केल्याचं बघायला मिळतं। राणेंसाठी राज ठाकरे घेणार प्रचार सभा। लवकरच राज्यसभेचा मुहूर्त ठरणार। लवंगी मिरची म्हणत ठाकरे सेनेचा हल्ला। ठाकरे सेनेच्या टीकेवर मनसेचा पलटवार। बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरेंच्या मनसेने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही सुरू केला। शनिवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रविवारी दक्षिण मध्य मुंबईत मनसेने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचं नियोजन केल्याचं दिसलं। पण मनसे केवळ एवढ्यावरच थांबणार नाहीये। राज ठाकरेंनी थेट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्याचीही तयारी केल्याचं दिसतंय। याची सुरुवात नारायण राणेंच्या रत्नागिरी सिंधुदुर्गमधून होण्याची शक्यता आहे। या सभेत नारायण राणे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आत्तापासूनच राज ठाकरेंना लवंगी मिरची म्हणत लक्ष केल्याचं बघायला मिळतंय। हे फुस झालेली तो ही आहे लवंगी फटाके, त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही, अजिबात फरक पडणार नाही। लवंगी फटाके आहे ते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या टीकेनंतर मनसे तरी कशी शांत बसणार? राज ठाकरे लवंगी मिरची की ॲटम बॉम्ब हे 4 जूनला कळेल असं म्हणत मनसेनं विनायक राऊतांवर पलटवार केला। मुळात असं आहे, आम्ही पुचकी लवंगी आहे, इलेक्ट्रिक माळ आहे का ॲटम बॉम्ब आहे, 4 तारखेला ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे कळेल त्यांना आम्ही काय आहोत ते। पण एक नक्की, यांचा फुगा फाटलेला आहे। रोज जाऊन हवा भरतात उद्धव ठाकरे फुग्या, पण यांचा फाटलेला फुगा हवा सोडतोय। म्हणजे फाटलेल्या फुग्यांनी आमच्याबद्दल बोलायची गरज नाही। राज ठाकरेंच्या महायुतीला बिनशर्त पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे। मनसेची सध्याची रणनीती बघता त्यांनीही जिथे उद्धव ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार आहेत तिथेच लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। त्यामुळे आता रत्नागिरीच्या सभेतून नेमकं चित्र कसं बदलतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।